अकोल्यातील जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेच्या मुख्य केंद्रात रुग्णांचा जीव धोक्यात। स्त्रीरोग व प्रसूती विभागातील लिफ्ट गेल्या महिन्याभरापासून बंद। गर्भवती महिलांना स्ट्रेचरऐवजी जिने चढण्याची वेळ। प्रशासनाचे कानावर का पडत नाही? रुग्णांच्या आक्रोशाचा आवाज आता जोर धरत आहे। अकोला जिल्ह्याचे प्रमुख सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जे आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र मानले जाते, तिथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। गेल्या एका महिन्यापासून प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील दोन्ही लिफ्ट पूर्णपणे बंद आहेत। या कारणांमुळे प्रसूती वेदनांनी तडफडणाऱ्या गर्भवती महिलांना जिने चढावे लागते आणि हातावर उचलून नेण्याची वेळ येते। आपत्कालीन परिस्थितीतही स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे। रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की लिफ्ट न चालल्यामुळे महिलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे आणि जीव धोक्यात घालण्याची वेळ येत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या समस्येला एक महिना उलटून गेला तरी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेले नाही। लोकांचा प्रश्न आहे, जिल्हा रुग्णालयातच जर अशी परिस्थिती असेल तर सामान्य माणूस मदतीसाठी कुठे जाणार? नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे। लिफ्ट दुरुस्ती, स्ट्रेचरची सोय आणि रुग्णसेवा सुधारण्यासाठी मागणी आता जोर धरत आहे। जिल्हा रुग्णालय हे सामान्य नागरिकांकरिता जीवनरक्षक केंद्र असावे, परंतु येथेच जर रुग्णांना अशा संकटांना सामोरे जावे लागत असेल तर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर रुग्णांच्या सुरक्षेला धोका कायम राहणार आहे।